पालकांनो, तुमचं तुमच्या मुलावर विलक्षण प्रेम आहे. प्रत्येकाचंच असतं. पण आपल्या मुलांना त्यांच्या मतांना, विचारांना, त्यांच्या भावनांना, आवडीनिवडींना, गरजांना योग्य वळण लावणं, त्यांना सुसंस्कारित करणं, त्यांना चांगली शिस्त लावणं हे प्रत्येक पालकाला आवश्यक वाटतं. आणि म्हणून आपण सर्वच पालक आपल्या मुलांच्या काही गोष्टींवरती बाउंड्रीज किंवा मर्यादा किंवा बंधनं घालत असतो. काही नियम पाळण्याकरता त्यांना सांगत असतो. पण जर आपण नीट विचार केला तर असं लक्षात येईल की या बाउंड्रीज म्हणजे खरं म्हणजे गंमतच असते. पण या बाउंड्रीज आखताना आपल्याला काय विचार करायला पाहिजे आणि त्या मुलांपर्यंत त्या बाउंड्रीज किंवा ते नियम, त्या मर्यादा, ती बंधनं कशा पद्धतीने घालायची असतात आणि ती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवायची असतात हे जर का आपण समजून घेतलं तर या बाउंड्रीज एकीकडे तुम्हाला मुलांना वळण लावण्यातही मदत करतात, दुसरीकडे त्यांना वेगळ्या पद्धतीने आपल्याला वागवलं जातं आहे असंही वाटत नाही. म्हणजे अतिशय नैसर्गिक पद्धतीने, अतिशय सहज सुंदर पद्धतीने तुम्ही मुलांना वाढवू शकता. या मर्यादा मुलांना सुरक्षितही ठेवतात आणि त्यांच्या मनात सिक्युरिटीची भावना देखील निर्माण करतात. काय आहेत या मर्यादा ज्या तुम्ही तुमच्या मुलांना सांगाल? तुम्ही मुलांना असं सांगू शकता की तुला जर मला काही सांगायचं असेल तर मी नेहमी ते ऐकून घ्यायला आहेच, पण त्या गोष्टींना मी नेहमी होच म्हणेन असं नाही, किंवा प्रत्येक गोष्टीला मी हो म्हणणार नाही, मी ऐकून घेईन. जर आपण पसारा केला तर तो आपण आवरायला हवा. मी तुला आणि इतर वस्तूंना किंवा इतरांना देखील कधीही कुठल्याही प्रकारचा धोका पोचणार नाही, इजा होणार नाही, हर्ट होणार नाही याच्यासाठी कायम आहे, काळजी घेत राहणार आहे. तुला मी कधीही कोणाहीकडनं दुखावू दिलं जाणार नाही किंवा इतरांनाही नाही तुला दुखावल्यासाठी म्हणून तुला मी कधीही प्रेरित करणार नाही किंवा इतरांच्या वस्तूंची सुद्धा तोडफोड करण्यासाठी मी तुला कधीही प्रोत्साहन देणार नाही. तसंच झोपण्याची वेळ झाली की स्क्रीन टाईम जो आहे तो तुझा संपलेला आहे. तो स्क्रीन बंदच होईल, कारण तुझ्या मेंदूला विश्रांतीची गरज आहे. तुम्ही अशा प्रकारची मर्यादा घालू शकता की तुझी जर इच्छा नसेल तर तू कोणाला हग नाही केलंस, मिठी नाही मारलीस तरी चालेल, याची तुझ्यावर अजिबात जबरदस्ती नाही. यातून मुलाला हे कळेल की माझ्या मनात काय आहे ते माझ्या आईवडिलांना कळतं आहे. तुम्ही मुलांना असं सांगा की तू माझ्यावर रागवलास ना तरी हरकत नाही, पण मी मात्र तुला सेफ ठेवेन, सुरक्षित ठेवेन. तुला हर्ट होईल, तुला धक्का पोचेल, तुला इजा होईल असं मी करणार नाही. दुसऱ्याच्या भावना यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. जशा तुझ्या भावना महत्त्वाच्या आहेत तसंच दुसऱ्याच्याही भावना असू शकतात, हे तू समजून घे. आणि एक आणखी महत्त्वाची गोष्ट, तुझ्या भावनांना महत्त्व असलं तरी नियम हे पाळावेच लागतील. मी तुला हवं तर कामामध्ये मदत करेन, पण संपूर्ण काम मी माझ्यावरती घेणार नाही किंवा तुझं सगळं काम मी करणार नाही, मी तुला थोडीफार मदत करेन. जर तुझ्या बाबतीमध्ये जर तुला असं जाणवलं की कोणाला तरी काही थोडी स्पेस हवी आहे तर तुम्ही त्या माणसाचा आदर करायला पाहिजे. मी तुझ्यावर प्रेम करते, पण तू माझ्याशी वाटेल त्या शब्दात बोलू शकत नाहीस. तुला जर समोरच्याने सांगितलं आहे की थांब तर तुला थांबायलाच हवं आहे. जशा तुला भावना आहेत तशा इतरांनाही भावना आहेत. समोरच्याचं म्हणणं तुला पटेलच असं नाही आहे, कदाचित नाहीही पटणार, पण तू थोडासा प्रेमळपणाने, दयाळूपणाने विचार केला पाहिजेस. तुला आदर हवा आहे ना, नक्की मिळेल, पण आदर हा दोन्ही बाजूने हवा. जर तू समोरच्याला आदर दिलास, जर तू समोरच्याशी रिस्पेक्टफुली वागलास तर तुला आदर आपोआपच मिळेल. पालकांनो, आपण या मर्यादा जर मुलांवर घातल्या तर त्यांना रिॲलिटी आणि बाउंड्रीज या दोन्ही गोष्टी कळतील आणि वागायचं कसं असतं हेही कळेल. धन्यवाद.